ज्या रसिक मायबापांनी गणपत पाटीलला ओळख दिली, त्याच प्रेक्षकांनी नंतर त्याच्या खऱ्या आयुष्यावर संशय घेत त्याला तृतीयपंथी म्हणून हिणवू लागले. आता यात नेमकी चूक कोणाची? त्याचबरोबर गणपत पाटील यांची पत्नी जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ लागली, तेव्हा त्यांना इतर बायकांकडून शेरेबाजी ऐकावी लागत असे. दुर्दैवाने विदूषकाला जशी चाकोरी सोडता येत नाही, तशीच गणपत पाटील यांना नाचाची भूमिका सोडता येत नव्हती. कलावंतांना शाप असतो त्यांच्या एका ठराविक भूमिकेत जगण्याचा, आणि प्रेक्षकांना सुद्धा तेच पाहायला आवडते. मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले हे खलनायिकेच्या भूमिकेत इतके अडकले की बाई वाड्यावर या पलीकडे प्रेक्षकांना ते कधी समजलेच नाहीत. अलीकडे हा प्रकार बदलला, पण 30-40 वर्षांपूर्वी प्रेक्षक त्यांची पडद्यावरची प्रतिमा आणि खरी प्रतिमा हे एकत्र समजून त्यांच्याशी कनेक्ट होऊ लागले. याचप्रमाणे एक ज्येष्ठ अभिनेते, नटसम्राट आणि तमाशातील नाचा या भूमिकेला जिवंत करणारे गणपतराव पाटील हे नाचा या प्रतिमेत इतके अडकत गेले की ही प्रतिमा त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा बनली. तर आज आपण जाणून घेऊ याच गणपतराव पाटील यांच्याबद्दल. नमस्कार, मी हर्षा. तर तमाशातील नाचा या भूमिकेला गाजवणारे गणपत नायकू पाटील यांचा जन्म 20 ऑगस्ट 1920 रोजी कोल्हापूर येथील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या आईला संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली आणि नाईलाजाने गणपतरावांना सुद्धा कुटुंबासाठी मोलमजुरी करावी लागली. मोलमजुरीसाठी कधीकधी त्यांना भाजीपाला सुद्धा विकावा लागत असे. त्या दरम्यान कोल्हापूर येथे नाट्य मेळावे भरत असायचे आणि त्यामध्ये त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. रामायण या नाटकामध्ये त्यांनी सीतेची भूमिका पार पाडली आणि याचमुळे त्यांना कॉलेज कुमारी या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. गणपत पाटील यांचा रुपेरी पडद्यावर प्रवेश सुमारे 1940च्या दरम्यान झाला. भालाजी पेंढारकर यांच्या मीठ भाकर या सिनेमात गणपत पाटील चक्क खलनायक होते. पण मात्र नशिबापुढे कोणाचं काय चालतं, हा तर सिनेमा चालला, पण पुढच्या सिनेमापासून गणपत पाटील यांच्या आयुष्याचा तमाशा झाला. 1964 साली आलेला वाघ्या मुरळी या सिनेमामध्ये गणपत पाटील यांनी नाचाची भूमिका पार पाडली. ही भूमिका अगदी हुबेहूब आणि परफेक्ट अशी वटवली. आज देखील तुम्ही जुन्या चित्रपटातील सिनेमातील लावण्या पाहता, त्यामध्ये नाचणारी अभिनेत्री, तिचे लचके झटके आणि तिच्या पाठीमागे उभा असणारा हा गणपत पाटील आज देखील त्याच्या भावमुद्रा तुम्हाला अगदी खिळवून टाकतात. बाई मी पतंग उडवीत होते या लावणीमध्ये जितकीच आपल्याला जयश्री गडकर दिसते, तितकीच तिच्या मागे उभे असणारा नाचा म्हणजेच गणपत पाटील आपल्याला दिसून येतात. आपल्या टिपिकल बायकी आवाजामध्ये ओरडत आपल्या डाव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून आणि उजवा हात कमरेवर ठेवून अगदी पाय आपताना दिसून येतो. ही भूमिका त्यांची इतकी लोकप्रिय झाली की सिनेमासृष्टी अगदी गाजवून सोडली. त्या काळी नायिका अगदी कुणीही असो, म्हणजे जयश्री गडकर, लीला गांधी, उषा नाईक, उषा चव्हाण, तिच्या मागे असणारा नाचा म्हणजेच गणपत पाटील. सुमारे 60च्या दशकात चित्रपट सिनेसृष्टीने तमाशापटाला अगदी ग्रासून टाकले. रायगडचा राजबंदी, बाई मी भोळी, देवा तुझी जेजुरी अशा अनेक शेकडो सिनेमामध्ये गणपत पाटील यांनी नाचाची भूमिका पार पाडली. पुढे जाऊन या भूमिकेने त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या आयुष्याचा मात्र तमाशा केला. गणपत पाटील यांच्या मुली मोठ्या होऊ लागल्या. त्यांच्या लग्नाची तयारी सुरू करण्यात आली. तेव्हा तर लोकांनी हद्दपार केली. जेव्हा त्यांना स्थळं बघायला येत असेल, तेव्हा त्यांच्या पडद्यावरील भूमिकेचा विचार करून लोक त्यांना सरळ तृतीयपंथी म्हणू लागले आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत राहिले. मूर्खासारखे प्रश्न विचारू लागले. यांना मुले कशी होऊ शकतात, हे असं कसं असू शकतं, असा हा सगळा त्रास त्यांना सहन करावा लागला फक्त या नाचा या भूमिकेमुळे. त्याचबरोबर गणपत पाटील यांची पत्नी जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ लागली, तेव्हा त्यांना इतर बायकांकडून शेरेबाजी ऐकावी लागत असे. सुरुवातीस त्यांनी दुर्लक्ष केले, पण नंतर याचा त्यांना खूपच त्रास होऊ लागला. दुर्दैवाने विदूषकाला जशी चाकोरी सोडता येत नाही,
तशीच गणपत पाटील यांना नाचाची भूमिका सोडता येत नव्हती. कलाकाराने नाचाची भूमिका वठवली. ज्या रसिक मायबापांनी गणपत पाटीलला ओळख दिली त्याच प्रेक्षकांनी नंतर त्याच्या खऱ्या आयुष्यावर संशय घेत त्याला तृतीयपंथी म्हणून हिणवू लागले. आता यात नेमकी चूक कोणाची? नंतर 2010 साली रवी जाधव यांचा प्रदर्शित झालेला नटरंग हा सिनेमा थोड्या फार प्रमाणात नाचाची ही समस्या दर्शवतो. नाचा जरी तुम्हाला रंगभूमीवर हसवत असला तरी तो त्याच्या खऱ्या आयुष्यात रडत असतो, कारण त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा तमाशा झालेला असतो. ह्याच गणपत पाटील यांनी 23 मार्च 2008 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी 2005 मध्ये त्यांना झी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. जेव्हा पुरस्कार देताना सुलोचनाबाई यांच्या हस्ते जेव्हा त्यांना पुरस्कार देण्यात आला तेव्हा ते रडले होते. नाचाची ही प्रतिमा त्यांच्या भाकरतुकड्याची तर सोय केली, पण मात्र हीच प्रतिमा त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध करपून गेली. तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली, अंतोवरी तुमची कृपा तोवरी वाण आम्हाला कसली.